नमस्कार. एका शेतकऱ्याची कमेंट आलती की माझा लाईटमनचा सर्वे होऊन जवळपास 30 दिवस झालेत, म्हणजे 1 महिना उलटलाय आणि तरी देखील आमच्याकडे वर्क ऑर्डर आले नाही किंवा सोलरचं इन्स्टॉलेशनला कोणी आलेलं नाही किंवा सोलर देखील आमच्या इकडे आणखी आलेलं नाही. अपडेट काय आहे, नेमकं काय होणार आहे? कारण आम्ही आता लाईटमनचा सर्वे केलाय, पैसे भरले, वेंडर सिलेक्शन केले, मग आमचं सोलर कुठे अडकलंय, नेमकं कधी येणार आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही दुसऱ्या अडचणी असतील किंवा कमेंट असतील खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर सर्वप्रथम आपण बघूयात की फॉर्म भरल्यानंतर तुम्ही पेमेंट वगैरे केलेलं असेल आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही आता वेंडर सिलेक्शन देखील केलेलं असणार आहे आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तिथून पुढे तुमचा असतो तो म्हणजे एक लाईटमनचा सर्वे असतो. म्हणजे लाईटमन येतात तिथे आणि त्या ठिकाणी तुमचा सोलरचा सर्वे वगैरे करून जातात. सर्वे केल्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर येणं ही काळाची नेसेसरी किंवा गरज आहे. परंतु जर तुमचं सोलर त्या ठिकाणी येत नसेल तर प्रॉब्लेम कुठं असतो, तो म्हणजे ज्या कंपनीला तुमचं वर्क ऑर्डर मिळालेलं आहे, म्हणजे जी तुम्ही कंपनी निवडलेली आहे तिचा कोटा उपलब्ध नसणे हे देखील कारण असू शकतं. आणि ज्या ठिकाणी जर कोटा उपलब्ध असला, काही शेतकऱ्यांचे कमेंट येतात की आमच्या आसपासच्या गावामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये सोलर त्याच कंपनीचे बसले मग आमचेच का आले नाही. तर विषय काय असतं, प्रत्येक विभागानुसार वेगवेगळा कोटा दिलेला असतो आणि तुमच्या गावासाठी कदाचित त्या ठिकाणी कोटा देखील कमी जास्त असू शकतो, म्हणून त्या ठिकाणी तुमचं आलेलं नसावं. कारण आता मी काल परवा फोन लावलेला होता कंपनीवाल्याला, एक शक्ती सोलरचं आमच्या गावामध्ये एक सोलर होतं आणि त्यांचं कधी येणार याविषयी विचारण्यासाठी फोन लावला तर ते म्हणले की तुमच्या गावाकडले जे काही आम्ही आता वर्क नुसार गाडी भरून देत असतो, एका गाडीमध्ये जवळपास 8 ते 10 सोलर हे एका गाडीमध्ये येत असतात आणि ते तुमचं गाव त्या ठिकाणी जास्त अंतर असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी निवडलेत त्या 2 गावांमध्ये जास्त अंतर आहे, त्यामुळे तुमच्याकडे जी गाडी येणार आहे ती नेक्स्ट ज्यावेळेस गाडी भरेल त्याच वेळेस तुमच्याकडे येईल असं ते म्हणले. आता सध्या दुसऱ्या एरियातून ती गाडी येणार आहे आणि त्यांचं सोलर आम्ही त्या ठिकाणी टाकलेलं आहे. म्हणजे जो ती त्यांना रूट पाठवायचा असतो, जे काही वेंडरवाले असतात, जे काही सोलर बसतात इन्स्टॉलेशनवाले, त्यांनी रूट जे पाठवलाय ती वेगळा पाठवला आणि आमचं गाव त्यामध्ये वगळलं असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांना 1-1.5 महिना लागला कालांतराने किंवा त्या ठिकाणी टाइम देखील लागू शकतो असं ते म्हणले की ज्यावेळेस दुसरी गाडी तुमच्या इकडे भरले शेतकरी सोलर वगैरे सिलेक्ट करतील त्यावेळेस तुम्हाला सोलर ते तुम्हाला भेटेल, त्या गाडीमध्ये तुमचं आम्ही ते मटेरियल टाकून देऊ आणि तुमचं देखील सोलर त्या ठिकाणी भेटेल असं ते म्हणले. तर असा देखील त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही जर इन्स्टॉलेशनला वेळ लागत असेल तुमच्या, जर तुम्ही सोलर त्या ठिकाणी सिलेक्शन वगैरे केलं असेल तर निश्चित राहा, तुमचं देखील लवकरात लवकर इन्स्टॉलेशन भेटेल. फक्त प्रॉब्लेम हा असू शकतो किंवा असाच प्रॉब्लेम असतो देखील, कारण त्या ठिकाणी कंपनीत बऱ्याचदा काय होतं की मटेरियल देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेलं नसते. काही ठिकाणी पाईप राहिलेले असतात, काही ठिकाणी प्लेट असतात. तर काय असतं की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे गोडाऊन त्या ठिकाणी दिलेले असतात आणि गोडाऊन मध्ये कधी काय होतं की एखादी गाडी आली की प्लेटची गाडी येते, तर कधी आल्यानंतर मोटर आणि कंट्रोलरची गाडी येते, तर कधी त्या ठिकाणी प्लेटची किंवा पाईपची गाडी येत असते. असं वेगवेगळ्या गाड्या येतात. गोडाऊनला फक्त प्लेट असणं हे महत्वाचं नाहीये, तर त्या ठिकाणी पूर्णपणे मटेरियल असायला हवं. पूर्णपणे मटेरियल असल्यानंतरच तुम्हाला ते तुमच्या विभागानुसार गाडी भरून पाठवत असतात. तर जर गोडाऊनला काही अर्ध मटेरियल शिल्लक असेल तर त्या ठिकाणी ते तुम्हाला पाठवत नाहीत, कारण अर्ध्या मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी बसवता येणार नाही सोलर आणि अर्ध इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं देखील जात नाही. म्हणून थोडा वेळ देत असतील, वेळ लागत असेल तर लागू द्या वेळ, तुमचं देखील लवकरात लवकर येईल आणि आल्यानंतर तुम्हाला देखील त्यांची ते इन्स्टॉलेशन वगैरे करून घेतील. या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याविषयी व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.